पूर्वीपेक्षा आत्ता मुली फार जबाबदारीने वागतायत. त्यांचं शिक्षणामध्ये प्रगती झाली आहे. सगळीकडेच मुली अव्वल नंबरवर आहेत. जसा हा बदल झालाय समाजामध्ये स्त्रियांच्या बाबतीत, समाज बदलतोय. मग समाज बदलतोय तसा तो घडतोय बदलानुसार. मग कायदा बदलायला हवा असं वाटत नाही का? समाज बदलतो हे अगदी बरोबर आहे. कायदा बदलायला हवा असं थोड्या प्रमाणात. कुठल्या बाबतीत की ह्या फॅमिली कोर्टाच्या बाबतीत. बाकी ॲज इट इज दुसरे आपण बघितलं तर ते त्याच्यामध्ये काही एवढा इश्यू नाहीये. तर मला एवढंच म्हणावसं वाटतं की जे काही कायदे आहेत ते योग्य रीतीने वापरले तर मला नाही वाटत की कायद्यांचं काही बदलावं लागेल असं. समजा आता माझ्यासाठी डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट आहे, बरोबर. मी शिकलेली आहे, मी पैसे कमवते, पण मला कुठेतरी त्याला हट करायचं की नाही, मी तुला कोर्टात बघून घेईन. तुलाच नाही तर तुझ्या पूर्ण कुटुंबाला. डोमेस्टिक व्हायलन्समध्ये माझे आई वडील येतात, नणंद येतात, त्याच्यानंतर नवरा येतो. त्या सगळ्या लोकांना ओरबडलं जातं. जो कोणी डोमेस्टिक व्हायलन्स फाईल करत असतो ती तर वेल एज्युकेटेड असते. मग इथे कायदा बदलण्याची गरज नाहीये. जो कोणी फाईल करताना त्याची मानसिकता बदलण्याची खूप गरज आहे. हा कायदा कोणासाठी? जेन्युइनली ज्या बायका खरोखर सफर होत आहे त्यांनी तर फाईल करायलाच हवं आणि त्यांनी ह्या गोष्टी कायद्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला पाहिजे.